माहिती नाही त्यांच्या संबंधी आहे की नाही. एक भक्त तो आहे, मी आता माझ्या जवळ आवून परिचय दिला, मी ओळखले. मिसिस देशपांडे, सबनीची मुली कुठे आहे? हा तुमचा करा ना माहिती पण. सबनीची, अच्छा अच्छा बराबर. ते त्यांची गलीमध्ये राहत होते पानवळकर साहेब, दत्तात्रय पानवळकर. त्यांची मंडळीचं नाव सुमतीबाई. दत्तात्रय पानवळकर 96 वर्षाचे आणि सुमतीबाई 93 वर्षाची. तरी पण घरपासून पायी येटून तिलक मंदिरला येत होते सत्संगला. सत्संग पूर्ण झाले घरी अंघोळ करून संध्यावंदन पूजा पाठ करून. चौथी पिढी त्यांची. मोठे मोठे इंजिनियर, डॉक्टर, फार लोक होते. ज्यावेळेला मी प्रवचन देऊन बनारस काशीला जात होते, सर्व लोक प्रणाम करत होते. सुमतीबाईंनी प्रणाम केला. मी म्हटलं काय आशीर्वाद मला देणार तुम्ही? म्हटलं हो, खरा आशीर्वाद मी, पक्का आशीर्वाद मी देतो, कधी कोणाला कच्चा आशीर्वाद देत नाही. मला म्हटले की आमच्या दोघांचा मृत्यू एक संगेच, एकच दिन, एकच तास, एकच मिनिट आमचं झाले पाहिजे. मी म्हटलं तथास्तु, आशीर्वाद. त्यानंतर मी 4 वर्षानंतर पुणे आलो. मध्ये अन्य प्रांत मध्ये माझा कार्यक्रम होता. आलो, माझा प्रवचन सुरू झाला. एक दिन बघितला पानवळकर बाई नाही, दुसरा दिन, तिसरा दिन. भावेबाईने विचारला काय रे बाई, तुमच्या पडोशी जे सुमतीबाई कुठे? महाराज तुम्हाला माहिती नाही? तुम्ही नाही? अरे सकाळच्या प्रथम पानावर फोटो आले होते. मी काय सांगा ना काय झालं ते. हो पानवळकर होते दत्तात्रयचे उपासक. मार्गशीर्ष पौर्णिमा 15 दिवस अगोदर सर्व संबंधींना सांगितले, स्वजनांना, दत्त जयंतीच्या दिवशी 12 वाजता बराबर दत्त भगवान मला घेण्यासाठी येणार आहे, मी जाणार आहे, ज्यांना मला भेटायचे या. आता हे कलियुग मध्ये अशी गोष्टी कोण मानणार? पण तरी काही काही लोक आले. सकाळी गोड केला पानवळकरनी, सोळा घालला, जेवणात काही नाही, निर्जळ. 11 वाजले गडीमध्ये. मुला सर्वांना विचारले काय विचारायचे सांगा. त्या नाही, पंजोबा तुम्ही मला फार दिले आहे, घर दिले, सर्व दिले आहे, आम्हाला तुमचा आशीर्वाद राहून. 5 मिनिट राहिली 12 मध्ये एकदम शेणद्वारा सुमतीबाईंना म्हटलं तुम्ही हे करा, जमीन शेणद्वारा गायचं. झाल्यानंतर झोपले, माथा डोका उत्तर दिशेला. बराबर चकोरा 12 वाजला आणि गुरुदेव दत्त तोंड उघडलं, गेले. त्यांचा मुलगा डॉक्टर होता, बघितलं गेला की. सुमतीबाई म्हणलं आता कसं जाणार तिकडे? त्याला चहा कोण बनवून देणार? त्यानं जेवण कोण बनवून देणार? माझा वाचून कोण बनवून देणार? थांबा. कुमकुम हळदी वाटी घेऊन आले. त्यांनी लावलं, नवराच्या पायावर पण लावले. नवराच्या पायाची मीठ मारली, लांबा होऊन एकदम साष्टांगासारखा. मुलांनी म्हटलं आई उठा, आता आई उठा. डॉक्टरना लावलं, काही नाही, आई पण गेली. त्यानंतर पालखीमध्ये फुलाची. मुलांना म्हटलं सर्वांना कोणाचे रडायचे नाही. माझे आई वडील भगवंताच्या धामाला गेले, दत्त भगवान स्वयं आऊन त्यांना घेऊन गेले आहे. कोणा रडायने भजन कीर्तन करायचे. चंदनाचा काठ गायच्या तूपद्वारा अग्निसंस्कार झाला. हे पुण्याची गोष्टी. असे भगवत भक्त पाहिजे, जीवनात कधी खोटा म्हटला नाही. दत्तात्रय पानवळकरने मला म्हटलं, मला यमाचा मी भय कशाला करू? मी जीवनात कधी खोटा केला नाही, कोणा फसवणूक केली नाही, कोणाला मारले नाही, शिवाय दिले नाही, काही नाही, काही नाही. त्यासाठी म्हटलंय साधू नाम दर्शनम पुण्यम. साधूचे दर्शन केले तर पुण्यप्रद आहे. तीर्थभूता ही साधवा. 2 तीर्थ आहे, एक जंगम तीर्थ आहे आणि एक स्थावर तीर्थ. आता लोक प्रयागला जातात,
त्रिवेणी संगमला कुंभमेळ्याला अंघोळ करण्यासाठी हे संगम तीर्थ आहे, सावर तीर्थ आहे. आणि हे जे साधू घरी घरी जाऊन उपदेश देतात तुम्हाला, हे जंगम तीर्थ आहे, हिंडत फिरणारे तीर्थ आहे. साधूनाम दर्शनम पुण्यम तीर्थभूता हि साधव तीर्थम फलती कालेन. आता तुम्ही कुंभमेळ्याला गेला, अंघोळ केला, उत्तम आहे, पण ते फळ तुम्हाला वेळेवर मिळणार. पण साधूचा दर्शन, साधूचा उपदेश, साधूचे आशीर्वाद हे जे आहे, सत्य साधू समागम तुम्हाला ताबडतोब मिळतं. त्यासाठी संतांचा ज्या वेळा आमच्या भारतमध्ये अंधकार, वैदिक संस्कृतीचा लोप आणि वेगळे वेगळे अशा प्रकारचे संप्रदाय निघून आले, त्यावेळा वैदिक संस्कृती रक्षार्थ केरळमध्ये भारतचा चरण प्रदेश आर्यांबा आणि आर्यभट्ट त्यांच्या माध्यमे फार भगवंताचे भक्त होते. शंकरो शंकराचार्य आदि शंकराचार्याचा प्रादुर्भाव झाला, प्राकट्य झाला, जन्म झाला. 5 वर्ष मध्ये तो त्यांनी यज्ञोपवीत संस्कार झाल्यानंतर 8 वर्ष मध्ये तो ते 4 वेद, षडदर्शन, उपनिषद हे सर्व कंठस्थ त्यांना झाले होते. 8 वर्ष पोरगांना चड्डी कसा घालायची ते पण येत नाही हे कलियुग मध्ये. शंकरो शंकराचार्य. त्यानंतर ते नर्मदा किनारा ओंकारेश्वर तेथे गुरुद्वारा संन्यास ग्रहण केलं. गोविंदाचार्यने स्वतःची तपश्चर्याची सर्व शक्ती त्याचा शक्तिपात करून दिली. काशीला गेले, त्या वेळाचे अवैदिक पंथ जितके होते त्यांना परास्त केले शास्त्र चर्चाद्वारा. शस्त्र नाही, शास्त्रद्वारा, शास्त्रार्थद्वारा. आणि शेवटी 4 दिशामध्ये 4 त्यांनी आमनाय आणि मठ स्थापित केले. त्यामध्ये पूर्व दिशा समुद्र किनाऱ्यावर जगन्नाथपुरी क्षेत्र, तेथे पूर्वामनाय गोवर्धन पीठ स्थापित केली. प्रथम शिष्य पद्मपादाचार्यने प्रधानाचार्य बनवला. त्यानंतर दक्षिण मध्ये आले, तेथे शृंगेरी कर्नाटक मध्ये, तेथे शास्त्रीजींना परास्त करून हरवले होते. मंडन मिश्र, सुरेश्वराचार्य नाम देऊन संन्यासी त्यांना बनवलं, त्यांना प्रधानाचार्य बनवले ते पीठाचे शृंगेरीचे. त्यानंतर असे पश्चिमला आले, द्वारकाला, द्वारका पीठची स्थापना केली. तेथे हस्तमलकाचार्यांना प्रधानाचार्य बनवले. त्यानंतर बद्रिकाश्रम गेले, तेथे ज्योतिष मठ, ज्यांना उखी मठ आता म्हणतो, ज्योती मठला ज्योतिष पीठची स्थापना केली आणि तेथे तोडकाचार्यांना प्रधानाचार्य बनवले. अशी परंपरा. दंडग्रहण मात्रेन नरो नारायणो भवेत. हे हातात दंडग्रहण केला म्हणजे नारायण झाला. आम्हाला भस्म आहे, रुद्राची माळ आहे, तरी पण आम्हाला कोणी नमः शिवाय नाही म्हणणार, नमो नारायणाय. तुम्ही लोक खोटा म्हणता, नारायण नमो नारायण, नमो नारायण असं नाही. नारायणी शब्दना चतुर्थी विभक्ती, नारायणाय, नमो नारायणाय हे खरा शब्द आहे. आणि हे जे धर्मदंड आहे त्यामध्ये ब्राह्मणांना एक जाणवा होता, आम्ही तीर्थ आहे, तीर्थ सर्वपेक्षा मोठा. ओंकारची 3.5 मात्रा, अकार उकार मकार, अर्धमात्रा आणि बिंदू अव्यक्त. तशा प्रकारे सर्वप्रथम जे वैदिक परिवार मध्ये जन्म झालेला आहे, वैदिक संस्कृती वाला आहे, त्रिकाळ संध्या नित्य ओम बली विश्वदेव करणारा आहे,
कधी त्यांनी हॉटेलला जेवण नाही, पान नाही, बिडी नाही, अन्याच्या हाताचा जेवण इत्यादी नाही, अतिशुद्ध जे आहे. आणि काशीला जाऊन गायत्री पुरस्करण समिती केला आहे. भगवंताची कृपा 13 वर्ष मौन राहून मी 1.25 कोटी गायत्री केला. कर्पात्री महाराज फार प्रसन्न झाले होते. असा प्रकार झाल्यानंतर शंकराचार्य जे आहे त्यांना संन्यास दीक्षा देतात. फार मोठी विधी आहे. तो हे तीर्थ जे आहे ते आकार आहे. त्यानंतर आले आश्रम, रामाश्रम, कृष्णाश्रम इत्यादी, हे उकार आले. त्यानंतर सरस्वती आले, मकार. आणि त्यानंतर अर्ध जे आहे, अर्धदंड ठेवणारे भारती, पंचदेव पूजा इत्यादी झाल्यानंतर हे दंडाचं स्नान, पूजन, तर्पण. त्यानंतर तोंडाचं तुम्ही जेवण करू शकते. पण कोणाच्या घरी जेवण? की जे अग्निहोत्री आहे, घरी रोज यज्ञ करतो, घरी गाय आहे, ते काल स्नान, संध्या, नित्य बली वैष्णवदेव करणारे आहे, असे जे आहे त्यांच्या घरी नारायण हरी होता. आम्हाला एक वार मी पुण्याला जेवण केला होता. पुढे बुधवार पेठला माने माने, आता आहे की नाही माहिती नाही. आणि सर्वांनी नमो नारायण केलं आणि आम्ही हात उंचा करून आशीर्वाद दिला. फार अवघड आहे, भयंकर अवघड आहे नियम आमचे. त्यासाठी साधू नाम दर्शनम पुण्यम तीर्थभूताई साधव तीर्थम फलती कालेन सद्य साधू समागम. आज चांगला दिवस आहे, पुण्य दिवस आहे आणि महामहिना आहे. महामहिन्याची शुक्ल तिथी आहे. तृतीयावर चतुर्थी बसलीच आहे बहुतेक. आणि मंदवासरे भगवान शनिदेवचा असा पुण्य पवित्र दिवस. आणि तुम्ही सर्व भक्तगण उपस्थित आहे. आता तुम्ही सत्संग रूपी त्रिवेणी मध्ये प्रयागराजचे तुम्ही अवगाहन करीत आहे, अंघोळ करीत आहे. त्या लोकांना जे पुण्य मिळतं ना, तुम्हाला पण तेच पुण्य मिळणार. पण तुम्हाला हे जे सत्संग मध्ये सांगितलं तसा सद्गुण पालन करावं लागेल. सत्य म्हणायचे, फसवणूक कोणाचा नको, लबाडी नको, क्रोध नको, शिवाय नको, प्रत्येक बायका प्रत्येक मातृदृष्टी, हे अंबाबाई, हे तुळजाभवानी, हे रेणुका अंबा, अशी पवित्र भावना केली तर आज तुम्ही सर्व त्रिवेणी मध्ये अंघोळ केलं, इतका पुण्य मिळतो. हे हातात दंड शंकराचार्यचा आणि मी तुम्हाला गॅरंटी देतोय. तर आज एक क्षेत्रामध्ये आणि अमरानंद स्वामी तुमच्या समोर बसले आहे. मी तर त्यांची प्रथमच परीक्षा केली होती. परीक्षा म्हणजे जोशी मला आमंत्रण देण्यासाठी आले. शरद आमच्या फार 40 वर्षापूर्वीचा परिचय. मी म्हटलं की स्वामींना इथे घेऊन या. जर मराठी होता ना, कधी नाही येत मराठी अहंकार, मीच काय काय. इथे मला माहिती आहे फार मराठी. जे मुलगे मुलवामी मध्ये पडत शिकत होते ते आता भगवा घालून स्वामी फराणा, पण नाम देणार नाही, फराणा फराणा स्वामी, ढेकणा स्वामी, त्याने बोलावलंय. नको, मी कशाला जाऊ. पण हे अल्मोडाचे, अल्मोडा म्हणजे कैलासचा द्वार. आणि अल्मोडाचे सर्व गाव मी इतकं हिंडलो आहे. काय घोडे लोक, पुरुष घोडे, त्यांची बायका घोडी, मुलगे घोडे. आणि संत महात्माना बघितलं म्हणजे स्वतःच्या तोंडाचं जेवण त्यांना देत. हो महाराज, आपण कृपा करून माझ्या घरी भिक्षा घ्या. गाय दोन एकदम दूध देतात. हे स्वामी बसले आहे ना भूमानंदजी, त्यांचा पण विवेकानंद मठ आहे. अल्मोडाचे पुढे गेले, दारचुलाचा मार्ग आणि थोडं वरती जावं लागतं. त्यांच्या देशचे चिकमंगळूरचे एक स्वामी, त्याचं नाव नारायण स्वामी, आणि ते चोसाजवळ नारायण आश्रम बांधला. काय मस्त नारायण आश्रम. आणि त्यांनी पुरा प्रदेश मध्ये
बापू महाविद्यालय, बापू हायस्कूल, बापू स्कूल, शिक्षणचा मोठा कार्य केला. कारण की तिथे पादरी लोक फार हे स्कूल इत्यादी कॉलेज करून हिंदू लोकांना कन्वर्जन स्लोली करावत होती. वटार प्रवृत्ती स्वामींनी फार मोठा काम केलं. तर जसा कर्नाटकचे लोक उत्तर दिशामध्ये जातात, उत्तर दिशाचे लोक दक्षिणला येतात. हो, तुम्हाला माहिती नाही, हे पुण्याला ज्या वेळा 18वी शताब्दीला प्लेग झाला होता, फार लोक मेले, त्यावेळा एक मुलगा 15 वर्षाचा बाळ गंगाधर तिलकचा नातेचाच, आणि ते निघून गेलं बनारस. त्यानंतर देवरिया साईडला ते रेले, आणि काय मोठे संत झाले, त्यांनी कॉलेज आणि काय मोठे मोठे. बाबा राघवदास त्यांच्या नाव, इथे तिलक होता पण ते राघवदास बाबा झाले, आणि काय त्यांनी मोठा काम केलं. अशा प्रकारे दक्षिणचा उत्तरला जाता, उत्तरचे दक्षिणला जातात, पूर्वच्या पश्चिमला जातात महात्मा लोक, आणि लोक कल्याण कार्य करतात. जसा नदी लोक कल्याणासाठी वाहत आहे, जसा वृक्ष लोक कल्याणासाठी मिष्ट फळ देत आहे, तसाच प्रकारे साधू संत आहे, लोक कल्याणकारी आहे, आणि लोक कल्याण हे त्यांची भावना रहती आहे. आणि आज आनंदाची गोष्टी की अमरानंद स्वामी त्यांचा किती मग वाढदिवस? 81. माझ्यापेक्षा लहान आहे. म्हणजे त्यांचा, आणि इथे लोककल्याणचा फार काय केला आहे असं मला काही लोकांनी मला सांगितलं, पण ते गुप्त आहे. त्यांना जास्ती हे प्रसार हे सर्व ठीक आहे. तुम्ही भक्त लोकांनी त्यांना मुलून माझे टाकून दिलं ते ठीक आहे, पण त्यांना काही हे सर्व आवडत नाही. त्यांना हे आवडत की तुम्ही जे उपदेश देतात, गुरु उपदेश, त्यांना आचरण करा. जीवनात आचरण केलेले भक्त त्यांना फार आवडतो. त्यासाठी मी तुम्हाला सांगितले, ज्ञानदेवानी पण तसाच केला होता की आचरण प्रत्येकाने जीवनात आचरण केलं पाहिजे. and if you put all the virtues in your own self, if you abide by, if you cultivate, then our Datta Guru, the great Lord Bhagavan Dattatreya, preached in Srimad Bhagavatam that wherever you see a good virtue in anyone, you with your own intelligence grasp it, put it into practice, and like that one, from pupil become a Jagat Guru. दत्त भगवान 24 गुरु केले. अरे वेश्याला पण गुरु केले दत्त गुरुनी. अवधूत गीतामध्ये भगवानने म्हटला 2रा अध्याय मध्ये की किंमतीचे किंमती डायमंड आहे, हिरा. जर गंदी नाळीमध्ये पडला आहे तर कोई पण बुद्धिमान मनुष्य त्यांना सोडणार नाही. बरोबर, किंमती हिरा गंदगीमध्ये, घाणमध्ये, चला पकडू, शुद्ध जळ जर आंघोळ करू आणि पॅकेट मध्ये ठेवू. तशाच प्रकारे गुणग्रहण केले पाहिजे, गुणग्राही झाले पाहिजे. आणि अशा प्रकारे झाले तर दत्त भगवानचे अवश्य दर्शन घडणार आहे. हे दत्त भगवानचा सरळ सुबोध उपदेश आहे. हेच मला आज चांगल्या दिवशी वेळ मिळाली तुम्हाला मी सांगितलं, आणि असं जर पालन केले अवश्य भगवानची कृपा तुमच्यावर येईल. सर्वेत्र सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. अवधूत चिंतन श्री गुरुदेव जगद्गुरु आद्य शंकराचार्य महाराज की धर्म की. अरे काय, अरे मुसलमान एक नमाज करतात, आयात म्हणतात, पुरा पुण्यामध्ये सर्व ऐकून शकतो, आणि तुम्ही इतके वैदिक संस्कृती ते शृंग बसले आहे आणि बाहेर पण गेले नाही आवाज. धर्म की अधर्म का प्राणियों में सद्भावना हो, प्राणियों में विश्व
विश्व का कल्याण हो, विश्व का विश्व का. आणि त्यानंतर काय करावं लागतं माहिती? हे दोन हात उंचा करावं लागतात. उजवा हात शिव, डावा हात पार्वती, आणि दोन त्यानंतर मिळाले तर गणेश होतो. आता मी म्हणतो नमः पार्वती करा, नमः पार्वती पतये हर हर महादेव. गजानंद भगवान की मंगल मूर्ती. प्रकट करा. आचार्य दत्त योगेश्वर महाराज, रामकृष्ण मठाचे अधिपती स्वामीजी, आणि हा जो उत्सव होतोय या उत्सवाची उत्सव मूर्ती स्वामी अमरानंदजी, व्यासपीठावर असणारे इतर महोदय, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आपण सर्वांनीच आनंदाने आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारे आपले गुरुदेव स्वामी अमरानंदजी एक निमित्त करून आपल्या अंतःकरणामध्ये त्यांच्या विषयी असणारी जी कृतज्ञता आहे, जी श्रद्धा आहे, ही श्रद्धा, ही कृतज्ञता प्रकट करण्याच्या भावनेतून हा महोत्सव साजरा करीत आहात. सहस्र दर्शन शांती वयाची 81 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हा एक धार्मिक विधी आहे. 81 वर्षामध्ये प्रत्येक वर्षातल्या 12 पौर्णिमा अशा 972 होतात. येणारे अधिक मास त्यामध्ये अधिक मिळवले म्हणजे 1000 संख्या होती. आपल्या आयुष्यामध्ये षोडश कलाने परिपूर्ण जगाला शीतलता देणारा हा चंद्र, हे दर्शन ज्यांना घडलेलं आहे त्यांच्या जीवनामध्ये हा महोत्सव साजरा होत असतो. आचार्यजी बोलत असतानाच साधू आणि संत या संदर्भात ते आताशी बोलले. साधू, संत आणि गुरु, आपण श्लोक उद्धृत करत असतानाच तस्मै श्री गुरवे नमः, गुरुदेवाला नमस्कार करायचे. संत होण्याकरता साधू असावं लागतं, गुरु होण्याकरता संत असावं लागतं. जो संत असतो तो साधू असतो, जे गुरु असतात ते संत असतात, साधू असतात. साधू, संत आणि गुरु थोडं करून सांगणार आहे 5 मिनिटांमध्ये आपल्याला. आणि गुरुदेव असणारे अमरानंदजी त्यांच्या विषयी आपली असणारी जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करणार आहे. सम्यक धुनोती काम क्रोधाधिक विकृती, त्यांनी बरबटलेलं आपलं असणारं अंतःकरण शुद्ध वैराग्याने ज्यांनी धुवून काढलेलं आहे, असे शुद्ध चित्त असणारे जे महापुरुष आहेत त्यांना साधू म्हणावं, लक्षात ठेवा. संत नव्हती
समभाव, समाजामध्ये समभाव वाढवणारे, समभावाची जागृती करणारे त्यांना संत म्हणा. गुरु शब्दाचा अर्थ आहे श्रेष्ठ. साधू आणि संत यात काय अंतर आहे का? भागवताचा 11 स्कंद वसुदेव नारदांशी बोलत असताना बोलताय, भूतानां देवचरितम दुःखाय च सुखाय च सुखाय एव हि साधूनां त्वादृशाम अच्युतात्मनां. त्याच्या साधूंचं लक्षण येऊन गेले. भूताना सर्व प्राणी मात्रांच्या विषयी केवळ सुखाची अपेक्षा बाळगणारे, सर्वांचं जीवन सुखी करणारे आणि ज्यांचं अंतःकरण केवळ परमात्मा रूप झालेलं आहे, ते साधूंचं लक्षण केले. संत अपपरभाव आणि हृदयाधिक्य भाव हे दोन्ही ज्याच्यात निघून गेलेले आहेत, अशा समभूमिकेवर आलेले जे महापुरुष असतात त्यांना संत म्हणतात. लक्षात ठेवा. सर्व प्राणी मात्रांच्या विषयी कल्याणाची कळकळ ज्यांच्या अंतःकरणामध्ये आहे, या अज्ञानामुळे अपेक्षित जे आपुले ज्ञानेश्वर माऊली समजून सांगते, त्यापासून फार दूर राहिलेला समाज आहे. त्याचं कारण अज्ञान आहे. त्या अज्ञानरूपी अंधाराने त्याने यथार्थ आपलं स्वरूप काय हे लक्षात येत नाहीये. गुरुदेव अशा वेळेला एक ज्ञानरूपी अंजन शलाका माझ्या पाहतशी चक्षुरून मिळतो येणं एक वचन आहे. आपल्याला डोळे जाऊ नये. द्विवचन न वापरता एक वचन वापरलंय, त्याचा अर्थ हे डोळे नाहीये. असणारा जो तिसरा विवेकाचा डोळा आहे. गुरुदेव काही करत असतील, आपली विचारशक्ती जागृत करत असतात, आपल्याला विवेक देत असतात आणि विवेकाने आपल्या यथार्थ स्वरूपाची आपल्याला ओळख करून देत असतात. त्याचं नाव आहे ज्ञान. ज्यांच्या संगतीत गेलं असताना, ज्यांच्याशी सुखसंवाद करत असताना, ज्यांच्याशी 2 शब्द बोलत असताना आमच्याचा विवेक जागा होतो. आम्हाला जीवनाकडे पाहण्याची एक दृष्टी मिळते आणि गुरुदेवांनी दाखवलेला जो मार्ग आहे, येण्याची पंथे चालव जाता, त्या मार्गाने आम्ही जाण्याचा प्रयत्न केला. एक फार मोठी वजह आहे. एक दृष्टांत सांगतो आणि पूर्ण करतो. गुरुदेवांचा अधिकार मोठा आहे. शिष्य सेवा तत्पर आहे. स्वामीची हा मनोभाव न चुकी. गुरुदेवांना आपला काळ लक्षात आला आहे. सर्वांचा निरोप घेत आहेत. अशा या शिष्याने पाय धरले. गुरुदेव, आयुष्यात आपण मला कधी अंतर दिलं नाहीये आणि आताही अंतर देऊ नका. मला आपल्या बरोबर घेऊन चला. गुरुदेव शांतपणे समजून सांगतायत, पाठीवर हात फिरवतायत. एक लक्षात घे, सृष्टीचे नियम कुणी मोडू शकत नाही. सृष्टीत कुणी कुणाच्या बरोबर आलेला नाहीये. सृष्टीत कुणीही कुणाच्या बरोबर जाऊ शकत नाही. माझ्या बरोबर तुला नाही येत आहे ना, पण सांगून ठेव, मी जिथे जाणार आहे तिथे तुला येता येईल. गुरुदेव, तो मुक्काम मला कसा साधेल सांग. मी जाणार आहे ना, माझ्या ज्या पाऊल खुणा आहेत त्या पाऊल खुणांच्या आधाराने तू ये. त्या रामायणात आपण गेलो.
शूर्पणखेला झालेलं रामदर्शन ही रामापर्यंत पोहोचली कशी? बहुधा गंगेवरून पंचवटी पर्यंत रामरायाची जी उमटलेली पावलं होती ना, त्या पाऊल खुणांच्या आधाराने आपल्या गुरुदेवांचं प्रत्येक वचन की गुरुदेवांनी आपल्याकरता मागे ठेवलेली पाऊल खूण आहे, लक्षात ठेवा. त्या प्रत्येक शब्दरूपी पाऊलावर, त्या पाऊल खुणेवर आपलं पाऊल ठेवायचं, याचा अर्थ आचरण करायचंय असं गुरुदेवांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही जर वागत राहिलो ना, त्याच्या पदावर श्री गुरु पोचलेले आहे, त्यांच्या चरणाच्या आश्रयाला आपल्यालाही जाता येईल. तिकडे पोहोचवणार जे माध्यम आहे ते गुरुदेवांच्या पाऊल खुणा म्हणजे गुरुदेवांचं वचन आहे, लक्षात ठेवा. आशीर्वादात्मक स्वामीजी आपल्याला बोलणार आहे. त्यांचे जे शब्द आहेत ना, याच्यातला जीवन स्पर्श लक्षात घ्या, तसं वागण्याचा प्रयत्न करा, आपल्याला त्या स्थानापर्यंत जाता येईल. आजच्या या शुभ प्रसंगी आलो इथे. कल्पना नव्हती 2 शब्द बोलावे लागतील म्हणून 2 शब्द बोललोय. हे 2 शब्द हे भाव पुष्प आहे. स्वामीजींच्या विषयी माझ्या अंतःकरणात असणारा जो श्रद्धायुक्त आदर आहे, त्या आदररूपी अंजुळीमध्ये हे शब्दरूपी पुष्प, ही पुष्पांजली स्वामीजींना समर्पण करून हे 2 शब्द पूर्ण करतो. कृष्णं जगद्गुरु पादपद्मे त्रयोश्रित्वा प्रणमामि भूमो. नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चित् सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे. या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महात्मा भक्त आणि आज उत्सवमूर्ती स्वामी अमरानंदजी महाराज आणि इतर त्यांचे भक्तवृंद येथे जमले आहेत, त्यांना सगळ्यांना नमस्कार. आजचा हा जो विशेष सोहळा एक संपन्न करण्यात आला आहे. 2 दिवसापासून काही धार्मिक विधी वगैरे झालेले आहेत आणि आजचा हा समारोपाचा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी मला साधारणपणे 1 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी मला सांगण्यात आलं की असा कार्यक्रम होणार आहे, आपण या सभेला उपस्थित राहून थोडस संबोधन करावं, काही सांगावं. सांगण्यात आलं. महाराजांचं नाव मी पहिल्यांदाच ऐकलं आणि या इथे इतक्या जवळ असे एक महात्मा व्यक्ती इथे राहते याची मला कल्पना नव्हती. पण त्यांच्या एकंदर जे काही माझ्या ऐकण्यात आलं, आतापर्यंत त्यांच्याविषयी जे काय बोलण्यात आलं, त्याच्यावरून मला थोडीशी कल्पना आली की किती मोठं हे व्यक्तिमत्व आहे. मगाशी या चर्चेमध्ये आपल्या महाराजांनी अत्यंत ओजस्वी वाणीमध्ये शंकराचार्यांच्या स्तुतीपर आणि त्यांच्या कार्याविषयी बरंच विवेचन केलं. त्याच्यामध्ये त्याच आचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथामध्ये एक खूप महत्वाचा एक श्लोक रचलेला आहे. महाराजांना माहित आहे तो आहे दुर्लभम त्रयमेवैतत् देवानुग्रह हेतुकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संशया. या 3 गोष्टी फक्त देवाच्या कृपेनेच लाभत असतात. कोणकोणत्या? मनुष्यत्व म्हणजे मनुष्य जन्म, मुमुक्षुत्व मोक्षाची इच्छा अर्थात ज्ञानाची
ईश्वर दर्शनाची इच्छा, आणि याच्यासाठी म्हणून एक महत्वाची गोष्ट लागत असते ती म्हणजे महापुरुष संशय. महापुरुष याचा अर्थ ज्यांनी महान तत्व जीवनाचं जे आहे ते आत्मसात केलेलं आहे, ज्याचा त्यांना अनुभूती प्राप्त झालेली आहे, अशा त्यांना आपण महापुरुष म्हणतो. आणि त्यांनी दाखवलेल्या मार्गानुसारच आपण जर आपला प्रवास केला तर आपलं जे मोक्ष साधन जे आहे ते प्राप्त होऊ शकतं. आता हा जो उत्सव आपण साजरा करीत आहात त्याच्यामध्ये महाराजांनी सुरुवातीला बरंच मोठं एक म्हणजे विषय मांडला, तो म्हणजे शरीर. शरीर शीर्यते इति शरीरम, म्हणजे शरीर शीर्यते म्हणजे आपलं झिजत जातं, झिजत नंतर मग नष्ट होऊन जातं. आता ज्या महान विभूतीचा किंवा ज्या व्यक्तीचा हा समारंभ सहस्रचंद्र दर्शन हा समारंभ आपण घडवत आहोत, त्या व्यक्तीला सुद्धा शरीर आहे. त्याचा अर्थ शरीर नश्वर आहे हे सगळ्यांना मान्य केलंच पाहिजे, कारण शरीराच्या व्याख्यात महाराजांनी केल्याप्रमाणे हे नष्ट होणारच आहे. पण शरीर जे नष्ट होणार आहे त्या शरीराची आपण आज उपासना किंवा उत्सव किंवा तो साजरा करतो आहोत का? नाही. पण का करतो आहोत? ज्या शरीराचा सदुपयोग करून घेऊन त्यांनी त्याच्यामध्ये अनुभूती प्राप्त करून घेतली आहे त्या अनुभूतीला महत्व आहे. प्रत्येक मनुष्य शरीरधारी असतो पण त्याच्या अनुभूती वेगळ्या असतात, म्हणून प्रत्येक माणसाचे उत्सव आपण साजरे करीत नाही, कारण तसं जीवन तसं नसतं. बोले तैसा चाले त्याची वंदावे असं नसतं, म्हणून सगळ्यांचे आपण तो उत्सव काही साजरे करीत नसतो. पण ज्याने असं आचरण करून स्वतःच्या जीवनामध्ये जे काही प्राप्त करून घ्यायचं ते प्राप्त करून घेतलेलं आहे त्याच्यासाठी म्हणून या शरीराला किंमत आहे. भगवान श्री रामकृष्णांच्या जीवनातला एक छोटासा प्रसंग आहे. श्री रामकृष्णांच्याकडे एक पंडित आले आणि त्यांनी त्या पंडिताची स्तुती वगैरे केली. मोठे पंडित वगैरे होते ते, पण पंडित असून सुद्धा ते ज्ञानी होते. मग दुसरे भक्त किंवा श्री रामकृष्णांचे एक शिष्य पुणे आले आणि त्यांनी असंच एक सहज एक उद्गार केला, ते तर हाडामांसाचं शरीर आहे, हाडामांसाचं शरीर आहे, त्याला काय पाहायचं, त्याला काय करायचं, अशा तऱ्हेचे थोडे उपेक्षा करून ते उच्चार आणि केले. त्यावेळेला पहिले जे ज्ञानी जे पंडित होते त्यांनी सांगितलं, त्यांनी असं म्हटलं, त्याला काय माहिती आहे, ज्या शरीरामध्ये भगवंताचा लाभ झालेला आहे ते शरीर सामान्य शरीर नव्हे, ते भगवत स्वरूप झालेलं आहे. म्हणून अशा उत्सवाचे होते आणि त्यांना आपण गुरु पदवी देत असतो. आणि गुरुविषयी बराचसा किंवा संतांविषयी त्यांच्याविषयी बरीचशी चर्चा वगैरे झाली. तर ते तीर्थरूप होता. तीर्थ ते दोन स्वरूप सांगितले, एक स्थावर आणि दुसरं जंगम. स्थावर तीर्थ आपल्याला माहिती आहे, काशी आहे, अलाहाबाद आहे, त्रिवेणी आहे, अमुक आहे, तमुक आहे, बरेचसे सगळे तिथे स्थावर तीर्थ म्हणजे तिथे आपल्याला जावं लागतं. पण हे जंगम जे तीर्थ आहे, जे चालते बोलते फिरते हे जे तीर्थ आहेत ते जास्त महत्त्वाचे. असे ज्या शरीराच्या माध्यमातून हा त्यांचा संचार वगैरे होत असतो ते तीर्थरूप झालेले आहेत. नारद भक्ती सूत्रामध्ये एक श्लोक, एक सूत्र येतं, तीर्थी कुर्वन्ति तीर्थानि. जे असे जे महात्मे असतात ज्यांनी
आत्मसाक्षात्कार करून घेतलेला असतो ते एका विशिष्ट ठिकाणी राहून काही साधना वगैरे करतात म्हणून त्याला तीर्थत्व प्राप्त होतं. आणि असे हे पवित्र व्यक्ती ज्या ज्या ठिकाणी जातात ते सगळं आपलं आसमंत जो आहे तो पवित्र करीत असतात. जिथे जातील तिथे हे पवित्र करतात. एक भगवान बुद्धांचं एक उपदेश आहे. पुस्तकात आपण ऐकलं असेल की भगवान बुद्धांनी त्यांच्या काही शिष्यांना शेवटचा उपदेश म्हणून काही सांगितलं आणि त्या सांगितलं की तुम्ही हा जो मी आपल्याला म्हणजे संदेश दिला किंवा हे ज्ञान दिलं त्याचा तुम्ही प्रचार प्रसार करावा. त्यावेळेला त्यांनी आज्ञा दिली. हा जो एक मौल्यवान संदेश आहे ती मूल्यवान जी वस्तू आहे त्या वस्तूचा सगळ्या लोकांमध्ये तो शब्द तो वापरतो त्यावेळेला त्यांनी सांगितलं तर चरत भिक्कवे चरत भिक्कवे चरत भिक्कवे त्याच्यासाठी बहुजन हिताय बहुजन सुखाय बहुजन हिताय बहुजन सुखाय हा विचारी या आपल्या प्रवचनामध्ये प्रथा मांडला गेला. तर हे जे त्यांचं विचरण जे आहे निरनिराळ्या ठिकाणी जाणं संचार आपण ज्याला म्हणतो हे कशासाठी असतं की जे तत्व आत्मसात केलेलं असतं ते स्वतःपुरती राहू नये स्वार्थ त्याच्यामध्ये नसावा हे सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावं. बहुजन हिताय बहुजन सुखाय असं ते आहे. आता एक थोडीशी छोटीशी म्हणजे याचा उल्लेख झाला म्हणून मी थोडस त्याच्यावर बोलणार आहे. श्री रामकृष्णांचं एक कथामृत किंवा वचनामृत नावाचं एक पुस्तक आहे. त्याच्यामध्ये श्री रामकृष्णांनी आपले उपदेश जे दिले होते निराळ्या म्हणजे धर्मप्रसंगातून किंवा सत्संगातून त्याचा संबंध रेकॉर्ड झालेला आहे. त्याला श्री रामकृष्ण कथामृत हे बंगाली नाव आहे पण नंतर त्याचं भाषांतर जगातल्या बहुतेक सगळ्या भाषेतून झालेलं आहे. इंग्रजीमध्ये गॉस्पेल ऑफ श्री रामकृष्ण असं आहे. मराठीमध्ये त्याचं भाषांतर आहे श्री रामकृष्ण वचनामृत. त्याच्यामध्ये एक प्रसंग येतो की श्री रामकृष्णांनी जी प्रार्थना केली आहे भगवंताकडे आपण काय मागायचं. मगाशी महाराजांनी उल्लेख केला आपण भगवंताकडे काय मागत असतो आणि काय मागायला पाहिजे आपल्याला माहित नसतं. पुष्कळ आपली अशी अवस्था होते आपण राजाकडे जातो आणि मागतो काय भोपळा. पण काय मागायला पाहिजे ते श्री रामकृष्ण म्हणत असत. त्याचा एक उतारा या स्मरणिकेमध्ये दिलेला आहे. तर या स्मरणिकेला नाव दिलेलं आहे तव चरणे हृदय आमार. तव चरणे हृदय आमार. त्याचा अर्थ मला काय माहिती नाही. हा बंगाली शब्द आहे. तव चरणे म्हणजे तुझ्या चरणी चरण चरणे चरण तव चरण तले तव चरण तले चरण तले तुझ्या चरणाच्या तळी म्हणजे तुझ्या पायाशी तुझ्या चरण कमळाशी आपण म्हणू शकतो की हृदय आम्हा ही माझं हृदय अर्पण केलेलं आहे त्याचं नाव आहे. म्हणजे त्यांची जी काही शालीनता किंवा पवित्र भाव जो आहे तो भगवंताच्या चरणी त्यांनी अर्पण केलेला आहे. त्या कथामृतामध्ये श्री रामकृष्णांनी जे प्रार्थना कशी करावी हे सांगितलेले आहे. हे एक फक्त थोडासा त्याचा भाग आहे तो मी त्यांनी श्री अमरानंद जीवन सुधा असं त्याला नाव दिलेलं आहे. त्याला ते म्हणतात आम्ही तोमान शरणागत शरणागत आई जगन्मातेला आता मी तुला शरणागत झालेलो आहे. मी तुला शरण आलेलो आहे. देव सिंग चाईनामा मला
हे सुख नको आई, लोकमान्य चाईना म्हणजे लोकमान्यता म्हणजे प्रसिद्धी मला नको आहे. अणिमा आदी अष्टसिद्धी चाईना, अणिमा लहिमा वगैरे ज्या अष्टसिद्धी आहेत त्यांची मला आवश्यकता नाही आहे. केवळ এই করো যেন তোমার श्रीपाद पत्नी शुद्ध भक्ती होय. आई तू एवढंच कर की तुझ्या पादपत्नी माझी अचल भक्ती स्थिर हो. निष्काम अमला आहे तुकी भक्ती. परत त्या भक्तीला एक विशेषण लावलेलं आहे. मला भक्ती राहिलो आणि त्याच्यामध्ये त्याला एक विशेषण लावलेलं आहे की निष्काम अमला आहे तुकी भक्ती. आपली भक्ती असते पण भक्तीमध्ये ती अमला म्हणजे अमला ज्याच्यामध्ये मळ नाहीये. आपल्या भक्तीमध्ये काहीतरी मळ असतं. आणखी काय असतं की अहै तुकी काहीतरी हेतू असतो. काहीतरी हेतू असते. जेव्हा आपण जेव्हा भक्ती करतो त्यावेळेला मी त्या नमस्कार करणार आम्हाला अमुक पाहिजे तर पाहिजे व्यापार झाला म्हणतो ना बार्टर अशा तरी काहीतरी भक्ती असते. ती भक्ती नको. आम्हाला हेतुकी आणखी करतात अर्चन नाम तुम्हार भुवन माया मूर्ध ना होई. आई आणखीन एक दे की तुझी ही भुवनाला सरंग मोह पाडणारी जी माया आहे ना, माया शक्तीचा प्रभाव फार मोठा आहे. त्या प्रभावातून फार क्वचित लोक वाचू शकतात. म्हणून त्या महामायेला त्या मायेला प्रार्थना करतात, माते तू मला या भुवनी मायेमध्ये अडकवू नको. मोहिनी माझ्यावर तू त्याचा प्रभाव पाडू नको. अशी भक्ती मला दे. आणखी काय म्हणतात তোমার মায়ার সংসারে কামে কাঞ্চনের উপর ভালোবাসা যেন কখনো না হয়. त्या मायेच्या संसारामध्ये काय काय गोष्टी आहेत. कामिनी कांचन महाराजांनी बराच उल्लेख केला. कामिनी कांचनाचा बराच उल्लेख केला. ऐश्वर्य आयुष्य अमुक तमुक सगळा उल्लेख केला. तर अशा प्रकारची भक्ती मला नको आहे आणि या माया मोहापासून मला सुटका करून दे. त्यामुळे बघून माया अशी कधी त्याचा माझ्या याच्यावर परिणाम न हो. তোমা এই আমার আর কেউ নাই. काहीतरी चूक आहे. स्प्रिंट झालेलं दिसतंय. तुम्हार वय आम्हाला येऊ नये म्हणजे तुझ्याशिवाय मला कुणी नाही मला प्राण देता. मूल आईकडे ज्या वेळेला मागणं मागतं त्यावेळेला आईवर संबंध निर्भर असतो त्याचा. अशा तू सोडून माझं पालन करणारा किंवा मला दाता कोणी नाहीये. लहान मूल आईकडे असंच मागत असतं ना. भक्तिहीन कृपा करे श्री पादपद्मे अमार अमाय भक्ती दाव. मला साधन करता येत नाही, मला भक्ती करता येत नाही, माझं ज्ञान नाहीये, असं माझं स्वतः जीवन आहे. तर तू कृपा करून तुझ्या श्रीचरणी तुझ्या पादपत्नी जणू मला भक्ती प्राप्त हो अशी प्रार्थना करून हे श्री रामकृष्ण वचनामृतातलं आमच्या कानावर उद्धृत केलेलं हे त्यांचं भाषण आहे. हे सगळं जे या आध्यात्मिक जीवनाचं आणि सर्वसाधारण भक्त लोकांनी कसं आपलं जीवन जगावं त्याचं एक मार्गदर्शन महाराजांनी या उद्धृतीद्वारे आपल्याला केलेलं आहे. आणि अशा तऱ्हेने
आता वेळ बराच झालेला आहे की या संबंध भक्तजन जे इथे उपस्थित झालेले आहेत त्या सगळ्यावर भगवंताची आणि भगवंताचे जे प्रतिमूर्ती जे आहे ते संत सज्जन या व्यासपीठावरती बसलेले आहेत त्यांच्या द्वारा त्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं मंगल हो, कल्याण हो अशी भगवंताशी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. मला इथे बोलावल्याबद्दल आयोजकांचे मी आभार मानतो. धन्यवाद. समस्त भक्तवृंदातर्फे दिले जाणारे हे सन्मानपत्र कालच आईसाहेबांच्या हस्ते देण्यात आलेले. दादा महाराज नखाते आणि आईसाहेब नखाते यांच्या शिष्य परिवारातर्फे श्री जीवन चांदवडकर यांनी ते पुनर्प्रदान केले. आपण सर्वांसाठी या मानपत्राचं वाचन करीत आहोत. श्री स्वामी समर्थ श्री शिवपूर्णानंद सरस्वती स्वामी महाराज प्रसन्न श्री आत्मानंद सरस्वती स्वामी महाराज प्रसन्न सन्मानपत्र. बंधव गुरुपद कंज कृपा सिंधु नर रूप हरी महामोहत मुकुंज जासू वचन रविकरणिका. परम श्रद्धेय श्री गोस्वामी तुलसीदासजींच्या श्री रामचरित मानसातील श्री गुरूंच्या स्तवनातील हे मधुर काव्य जिथं सहजपणे परम प्रकट होत आहे त्या श्री सद्गुरु अमरानंद सरस्वती स्वामी महाराजांच्या सुकोमल पदसरोजी हे सन्मानपत्र समर्पित करताना आम्हा सर्व भक्तजनांचं हृदय चिरकृतज्ञतेच्या त्याच एका सनातन जाणीवेनं भरून आलंय. हिमालयाच्या पर्वतराजीतील अनुपम सौंदर्य आपल्या निज हृदयात साठवून घे. अनेक दिव्य साधू संतांच्या सहज सहवासाने आपले अंतरंग जीवन कृतार्थ करीत हिमालयातील अद्भुत वालौकिक अशा माहेश्वर वैभवाचा वारसा बनत आपली निजचरण कमले जेव्हा महाराष्ट्राच्या दिशेने प्रवास करू लागली तो परममंगल क्षण म्हणजे निश्चितच आम्हा सर्व भक्तजनांच्या जीवनक्षितेची सौभाग्य सूर्य उदयाला आल्याचंच गमक होय. हिमालयात भटकंती करत असताना वयाच्या 8व्या वर्षी राणीखेत तिथे एका शेतात आपले सद्गुरू परमपूज्य अखंडानंद सरस्वती महाराजांशी अचानक झालेली भेट व तदनंतर प्राप्त झालेले पुणे श्री उद्देश्वर सिद्धेश्वर मंदिरापाशी अचानक घडलेली श्री सद्गुरू परमपूज्य आत्मानंद सरस्वती स्वामी महाराजांची भेट. त्यांनी आपल्याला प्रथम त्यांच्या गुरुस्थानी श्री क्षेत्र मोहम्मदवाडी येथे श्री शिवपूर्णानंद स्वामींच्या सहवासात राहण्याची केलेली आज्ञा व नंतर श्री क्षेत्र रेटोडीस वास्तव्याविषयी केलेली आज्ञा. पुढे श्री विष्णुपंतांच्या कृपा वर्षावर सुस्नात झालेले श्री सद्गुरू परमपूज्य दादा महाराज नखाते व परमपूज्य श्री हरिभाऊ कुलकर्णी यांची रेटोडी भेट व जुळलेलं स्नेहपर्व आणि आम्हा सर्व भक्तांचं जीवन परमकृतार्थ करीत असलेलं श्री क्षेत्र रेटोडीतील आपलं वास्तव्य या सर्व गोष्टींचा साकल्यानं विचार करू पाहता त्या जगन्यतेच्या अचिंत्य लीलेतील एक एक सूत्र उलगडल्यासारखं वाटतं आणि त्या जगन्यतेच्या व आपल्या चरणी किती कृतज्ञता बुद्धीनं व परमलीन होऊन नमावं हेच कळत नाही. श्री क्षेत्र रेटोडीतील आपलं जीवन दर्शन म्हणजे जणू आम्हा सामान्य भक्तांच्या परमव्यावहारिक व आहार निद्रा भयमैथुनश्य अशा गद्य जीवनात सहजपणे अंतर्हृदयातच अवतीर्ण झालेलं परमार्थ प्रवण अशा निज कवितेचं जागमन होय. लौकिक व पारलौकिक अशा दोन्ही प्रकारच्या जिज्ञासा घेऊन येणारे साधक हे जणू त्या ईश्वराचंच प्रतिरूप आहे असं जाणणारी आपली नितांत समदृष्टी सर्व धर्ममार्ग व संप्रदाय यांच्याविषयी अत्यंतिक आस्थेनं बोलणारं आपलं समन्वय रूप हृदय श्री गुरूंच्या सेवेत सदैव रममाण असलेली आपली निजवृत्ती त्या परमात्म तत्वाला केलेला निजस्पर्श साधलेला संवाद आणि एकरूपता फॉर्मल आणि इनफॉर्मल या दोनच्या पलीकडे निव्वळ क्रियात्मक पातळीवर सजलेला आपला संन्यास योग परमार्थता म्हणजे आपल्या आंतरिक वास्तवतेविषयी आलेली जागृती असं मनोहर भाष्य करणारी आपली दैवी चिंतनशीलता व या सर्वांवरही कडी करणारी इतक्या अविरत तपस्येनंतरही आध्यात्मिक पूर्णत्वाचे कलश काठोकाठ भरले असून ओसंडून वाहणारी आपली शरणागतीचं प्रपत्तीचं महात्म्य सांगणारी
मोसम दिनहित तुम समान रघुबीर असे म्हणणारी आंतरिक चित्तशक्ती पाहून आपल्या परम पावन चरणी एवढंच मागावं असं वाटतं की परमार्थ मार्गात परमोन्नत करणारा आज दीनभाव आम्हा सर्व भक्तजनांना प्राप्त हो. ज्याच्या सतत अनुशीलनानं आपलं निज अंतरंग सदैव प्रफुल्लित व प्रकाशमान होऊन राहिले त्या प्रभू रामरायाच्या चरणी आपल्या अखंड आरोग्यपूर्ण जीवनाची प्रार्थना करीत आम्हाला आपल्या कृपाछत्राचं वैभव अनंत काळपर्यंत प्राप्त हो असं निरंतर पसायदान मागून हे सन्मानपत्र श्री गुरुचरणार विंदी अर्पण करीत आहोत. आपल्या कृपादृष्टीची सदैव याचना करणारे श्री अमरानंद निज भक्त वृंद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. गुरु आद्य शंकराचार्य महाराज महाराज की जय. रामकृष्ण मठ पुणे याचे अध्यक्ष अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सर्व संत श्रेष्ठांना महावस्त्र प्रतिमा ज्याच्यावर शिवपूर्णानंद स्वामी महाराज, आत्मानंद स्वामी महाराज व अमरानंद स्वामी महाराज यांचा फोटो आहे. शंकराची पिंडी व स्मरणिका भेट देण्यात येते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. परम पूज्य सौ शोभाताई दप्तरदार, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परम पूज्य श्री लेंबे गुरुजी, इकडे नाही इकडे इकडे परम पूज्य लेंबे गुरुजींचा सत्कार करण्यात येतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव. परम अवधूत चिंतन श्री गुरुदेव. पादुकाधाम जिथे परमपूज्य अखंडानंद सरस्वती स्वामी महाराज स्वामीजींचे गुरु आहेत त्या स्थानावरचे ते मठाधिपती आहेत, त्यांचा सत्कार करण्यात येते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
यानंतर परमपूज्य श्री चक्रांकितजी महाराज यांचा सत्कार करण्यात येणार आहे. परमपूज्य श्री चक्रांकितजी महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्वामीजी म्हणत आहेत की चक्रांकितजी महाराज हे आमचे नातेवाईकच आहेत, कारण परमपूज्य आत्मानंद स्वामीजींशी यांचं दुरून एक नातं आहे आणि अध्यात्मातलं नातं तर वेगळंच. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सरस्वती स्वामी महाराज की जय. स्वामीजींना विनंती आहे. दुसरे सत्कारार्थी आपला सत्कार होता, त्याची व्यवस्था आपण ती दोनच घ्यावी. फक्त शांततेने ते करावं आपल्या सर्वांना विनंती.